राजूरा के वसति गृह की कुछ छात्राओं के साथ गैरव्यवहार करने का मामला सामने आया है। मर्दानी महिला आस्था मंच के पदाधिकारियों ने इस संबंध में कड़ी जांच के साथ दोषियों पर कड़ी कार्रवाई करने की मांग की। सीटीवी के हाथ एक बहुत ही सनसनीखेज और चौंकाने वाली खबर हाथ लगी है, जब पता लगा कि राजूरा में स्थित वसति गृह के कुछ छात्राओं के साथ गैर व्यवहार का मामला सामने आया। गौरतलब है कि इस वसति गृह में छात्र और छात्राएं दोनों रहते हैं, मगर पिछले कई दिनों से मिली जानकारी के मुताबिक छात्राओं को चक्कर आ रहे थे। इस संबंध में मर्दानी महिला आस्था मंच, जिसमें पूर्व मंत्री शोभाताई फडणवीस, चंद्रपुर मनपा महापौर अंजलि घोटेकर, कांग्रेस की ज्येष्ठ महिला नेता रजनीताई हजारे आदि का समावेश है। जब उन्हें इस घटना की जानकारी मिली तो तुरंत हरकत में आई और इस घटना के संबंध में जानकारी हासिल करनी चाहिए। तो इस संबंध में उन्होंने पत्रकारों के सवालों पर जवाब देते हुए क्या कहा, आप स्वयं सुनिए। नाही, मला असं जाणवलं की ह्या मुलींना त्यांनी चक्कर येते, हे येते, चक्कर येत आहे बा म्हणून ॲडमिट केलं आणि सिकल सेल आहे बा त्याच्यामुळे असं होते असं म्हटलं। पण जेव्हा डॉक्टरने तपासलं तेव्हा त्यांना थोडा डाऊट आलेला आणि तो डाऊट त्यांना आला तसा आम्हाला आला। याचं कारण असं की 6 मुलींना याच्या अगोदर त्यांनी राजुराच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं, खाजगी दवाखान्यात। वास्तविक पाहता सरकारी दवाखान्यात त्यांनी ॲडमिट करायला पाहिजे 6 मुलींना आणि त्यांना डिस्चार्ज पण दिला आणि ह्या 2 मुली मला असं वाटते जास्तीच्या आजारी असल्यामुळे त्यांना इथे आणले। परंतु एक जण असं सहज बोलून गेला की बा 18 मुलींवर हा प्रकार झाला। आता त्या शाळेमध्ये नुसत्याच मुली नाही आहे, मुलं आणि मुली आहे। मुलं आणि मुली आहे तर मुलांना चक्कर नाही आली, एकाही मुलाला काही झालं नाही, फक्त मुलींनाच का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि दुसरं असं की मला इथे जो उपअधीक्षक आहे त्याचं काय नाव विरुळकर, तो मला डाऊटफुल वाटला, कारण तो इथे खूप मुजरी करत होता। आणि ती ठाकरे म्हणून जी आहे ती म्हणाली मी वार्डन आहे, मी रात्रंदिवस या मुलींमध्ये राहते। मग रात्रंदिवस मुलींमध्ये राहणाऱ्या बाईला या मुलींमध्ये असलेले बिघाड कसे लक्षात नाही आले किंवा त्यांच्यावर झालेले अत्याचार हे कसे लक्षात नाही आले। त्यामुळे या दोघांची चौकशी करावी आणि खऱ्या अर्थाने ह्या केसचा मोठ्या प्रमाणात उलगडा व्हावा। आणि 18 असो की 6 असो की 1 असो, मुलगी आपली आहे, ती कुणाची असली तरी शेवटी स्त्रीजात म्हणून ती माझी मुलगी आहे। आणि म्हणून सरकारला मी निवेदन देणार आहे की याचा सखोल चौकशी करा आणि जे गुन्हेगार असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई करा। आणि इतके दिवस या लोकांना 6 तारखेला ॲडमिट केलं, याचा अर्थ आधी काहीतरी गडबड झालेली आहे। त्यामुळे याची पूर्ण चौकशी करून या शाळेवरही कारवाई व्हावी, मुलींच्यावर त्यांनी अन्याय अत्याचार केले त्यांच्यावरही कारवाई व्हावी आणि ताबडतोब याचा निकाल पोलीस डिपार्टमेंटने द्यावा ही आमची मागणी आहे। त्या मुलीशी जेव्हा तुम्ही संवाद साधला काय नाही, त्या मुली बोलायला तयार म्हणजे त्या म्हणाल्या वय लहान आहे त्यांचे, एकीचं 9 आहे, एकी 11, असे 11ही नाही, कमीच आहे, 8 वर्ष 9 वर्ष आहे। आणि त्या मुलींना एवढंच माहिती आहे की त्यांना चक्कर येते, म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांना गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत आणि गुंगीचं औषध दिल्यामुळे त्यांना काही आठवत नाही। वैद्यकीय अहवालात असं काही आलं आहे का त्यांच्यावर? नाही, ते तर मग सांगू, कारण आहे अन्याय झाला आहे मुलींवर एवढं नका, याचं पूर्ण डिटेल्स आता चौकशीमध्ये येईलच, परंतु ह्याच्यात काळबेरा आहे एवढं 100% मला मान्य आहे। वहीं दूसरी ओर कांग्रेस के ज्येष्ठ नेता, कांग्रेस कमेटी के अध्यक्ष सुभाष धोटे ने इस संबंध में कहा, 2008 पासून नामांकित विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्यासाठी म्हणून आदिवासी मुलामुलीचे वसतिगृह सुरू आहे। त्यामध्ये मागील 6-7 दिवसापासून 2 मुली या शासकीय दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलेल्या आहे। आम्ही निवडणुकीतच गडबडीत होतो त्यामुळे आम्हाला याची काही कल्पना नव्हती, परंतु त्या मुली भरती झाल्यानंतर काल किंवा परवा आम्हाला असं कळलं की त्या एका मुलीच्या योनीवर अशी सूज आहे। तर त्यामुळे डॉक्टरला असं वाटून राहिलं की बा आणि मुली, एक मुलगी 9 वर्षाची, एक मुलगी 10 वर्षाची काहीतरी आहे, एक मुलगी 5वी आणि 3ऱ्या वर्गात, त्यांचे आईवडील त्यांच्यासोबत आहे, ट्रीटमेंटसाठी पूर्ण सहकार्य चालू आहे। पोलिसला कोणतरी तक्रार केली की बा या मुलीवर असं बलात्कार वगैरे झाला, तर आम्ही सुद्धा आम्हाला पोलिसचा फोन आला, SP साहेबाचं माझं बोलणं झालं की म्हटलं, आम्ही त्यांना म्हटलं की सविस्तर चौकशी करा, आमच्यापैकी कोणी कर्मचारी दोषी असेल त्याला शिक्षा करा किंवा जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि हा कायद्याला आणि या सगळ्या गोष्टीला संस्थेचा अध्यक्ष आणि संस्थेचं पूर्ण समर्थन राहील। सिटी न्यूज के लिए राजूरा से हमारे संवाददाता कृष्ण कुमार के साथ वैभव रुयारकर की रिपोर्ट।